श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. रितेश: म्हणून सांगत असतो दादा, सोडून दे ड्रिंक करणं. मी बघ, काही झालं तरी ड्रिंक करत नाही. शिक, जरा शिक, लहान भावाकडनं काहीतरी शिक. दादा: बरोबर आहे रे तुझं, पण आता काहीतरी कर ना, तिला बोलव ना मूवी पाहायला. रितेश: बरं, काहीतरी करतो, थांब. रितेश थोडा वेळ विचार करतो आणि आता पुढे. टीव्हीवर मूवी चालू असताना जाहिरात येते. रितेश लगेच प्रियाला म्हणतो, प्रिया, वहिनींना बोलून आणते का मूवी बघायला? प्रिया मान हलवून हो म्हणते आणि जाऊबाईंच्या रूम मध्ये जाते. जाऊबाई छोटूला झोपवत असतात आणि हळूहळू त्याच्या पाठीवर थापडत अंगाई गीत गात असतात. प्रिया हळू आवाजात जाऊबाईंना आवाज देते, प्रिया. ताई. जाऊबाई: काय ग प्रिया? प्रिया: मूवी पाहायला चला ना. जाऊबाईचं लगेच विचारचक्र सुरू होतं आणि ती विचार करते, नक्कीच यांनी पाठवलेलं दिसतंय. स्वतःला बोलवायला यायला काही झालं होतं का? बिचाऱ्या प्रियाला पाठवलं. जाऊबाई: अगं प्रिया, नको नको, छोटूला झोपवते आहे ना मी, तर मला नाही जमणार पिक्चर पाहायला. प्रिया बघते तर छोटू झोपी गेलेला असतो, पण मग प्रिया जास्त काही बोलत नाही, फक्त बरं म्हणून रूमच्या बाहेर येते. प्रिया रितेशला सांगते, ताई नाही म्हणताय, छोटूला झोपवायचं आहे ना असं म्हणताय. रितेश: छोटू अजून झोपला नाही का? प्रिया: झोपला आहे ना तो, पण मी कसं त्यांना सांगू? रितेश: बर, थांब थांब तू, मीच बोलवतो वहिनींना. असं म्हणून रितेश दादाच्या रूम मध्ये जातो आणि 5 मिनिटात रितेश वहिनींना घेऊन हॉलमध्ये येतो आणि दादाकडे पाहून स्वतःच्या भुवया उडवू लागतो. दादा त्याच्या बायकोला आणि प्रियाला न कळत हात जोडून रितेशला नमस्कार करतो. अशा प्रकारे 4 जण एकत्र बसून मूवी बघू लागतात. चौघांना छान वाटत होतं एकत्र बसून मूवी बघायला. मूवी संपल्यावर दादा सर्वांना उद्देशून म्हणतो, उद्या फिरायला जायचं का? जेवण पण बाहेरच करूयात. जाऊबाई: रितेश दादा, उद्या छोटूची स्कूल आहे आणि मला जरा बरं वाटत नाही आहे, तर मी नाही येऊ शकणार. तुम्हाला हवं तर तुम्ही तिघं जा. रितेश: नको दादा, उद्या नको, मला पण एका ठिकाणी उद्या जायचं आहे. आपण पुढच्या शनिवारी जाऊयात. दादा उदास होऊन, ठीक आहे. मूवीमुळे खूप उशीर झालेला असतो म्हणून सर्व आपापल्या रूम मध्ये जातात. प्रिया रूम मध्ये येताच रितेशला म्हणते, उद्या तर सुट्टी आहे, मग कुठे जात आहात तुम्ही? रितेश: मी एकटा नाही जात आहे, तू पण येते आहेस. प्रिया: काय? मी पण येते आहे? रितेश मान हलवून हो म्हणतो. प्रिया: कुठे जात आहोत आपण? रितेश: ते तुला उद्या सकाळी कळेल, आता मी काही सांगू शकत नाही. सॉरी, झोप आता. प्रिया: बरं, ठीक आहे, मला बोलायचं होतं थोडं. रितेश: अर्जंट नसेल तर उद्या बोलायचं का? मला खूप झोप येत आहे ग. प्रिया थोडी उदास होते व मान हलवून हो म्हणते. रितेश लगेच बेडच्या एका कोपऱ्याला आडवा होतो आणि प्रिया बेडच्या दुसऱ्या कोपऱ्याला आडवी होते. रात्र खूप झालेली असते म्हणून दोघं लगेच झोपी जातात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिया लवकर उठून फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. जाऊबाई छोटूसाठी टिफिन बनवत असतात. प्रिया लगेच तिघांसाठी चहा बनवते आणि जाऊबाईंना म्हणते, ताई, मी पण यांच्यासोबत बाहेर जाते आहे, तर आम्ही जेवण बाहेरच करू. जाऊबाई: बरं, चालेल. प्रिया लगेच 3 कप चहा गाळते, 1 कप जाऊबाईंना देते आणि 2 कप घेऊन तिच्या रूम मध्ये येते. रितेश पण नुकताच उठलेला असतो. प्रिया त्याला चहा देते आणि स्वतःही घेते. रितेश: चला, आज बिनांगोळीचा चहा घेतो आहे म्हणजे मी. प्रिया: एखाद्या दिवशी चालतं हो. रितेश: चहा पिऊन होताच रितेश पटकन अंघोळ करून येतो आणि बाहेर जाण्यासाठी तयार होऊ लागतो. प्रिया स्टडी टेबलवर बसून काहीतरी लिहित असते. रितेश तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, काय लिहिते आहेस ग प्रिया? प्रिया: मला काही वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्यांची लिस्ट बनवते आहे. रितेश: ओके. प्रिया तिची लिस्ट बनवून होताच खुर्चीवरून उठते आणि चला म्हणते. दोघं लगेच घराबाहेर पडतात. रितेश पार्किंग मधून त्याची बाईक घेऊन येतो. प्रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवून गाडीवर बसते.
रितेश लगेच बाईक सुसाट वेगाने पळवतो. जवळपास अर्ध्या तासाने ते एका मार्केटमध्ये पोहोचतात. रितेश एका ठिकाणी बाईक पार्क करतो आणि प्रियाचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये चालू लागतो. रितेशने स्वतःहून प्रियाचा हात हातामध्ये घेतल्यामुळे प्रियाला खूप छान वाटत असतं. तिच्या चेहऱ्यावर मस्त स्माइल येते. ती पण त्याचा हात घट्ट पकडते. मार्केटमध्ये थोडी गर्दी असते. रितेश लगेच एका शॉपमध्ये घेऊन जातो तिला. इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान असतं ते. प्रियाला कळत नसतं रितेशजी तिला इथे काय घेऊन आले आहेत म्हणून. रितेश दुकानात जाताच दुकान चालवणारा लगेच रितेशला म्हणतो, नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? रितेश, नमस्कार, मी मजेत, तुम्ही कसे आहात? दुकान चालवणारा, मी पण मजेत. रितेश, बिझनेस कसा चालू आहे तुमचा? दुकान चालवणारा, छान चालू आहे. रितेश, अरे वा. दुकान चालवणारा, चहा घेणार का तुम्ही? रितेश, अहो नको नको. दुकान चालवणारा, अहो घ्या हो. प्रियाकडे बघून दुकान चालवणारा म्हणतो, ह्या तुमच्या वाईफ का? रितेश मान हलवून हो म्हणतो. दुकान चालवणारा, वहिनींना घेऊन पहिल्यांदा आलात तर चहा तर घ्यावाच लागेल मग. रितेश, बर, जसं तुम्ही म्हणता. दुकान चालवणारा, अरे वैभव, जा 3 चहा घेऊन येतं. दुकानात काम करणाऱ्यांपैकी एक मुलगा हो म्हणून दुकानाबाहेर पडतो. रितेश आणि प्रियाला बसण्यासाठी 2 खुर्च्या दिल्या जातात. प्रिया रितेशला कोपट उचलून म्हणते, अहो, आपण इथे का आलो आहोत? रितेश, हो हो सांगतो ना, थोडं थांब जरा. प्रिया परत शांत बसते. रितेशचं आणि दुकान चालवण्याचं थोडं बोलणं होतं. इतक्यात चहा घेऊन तो मुलगा परत येतो. 3 जण चहा घेतात. चहा घेऊन होताच रितेश म्हणतो, दादा, त्या दिवशी मी आणि माझ्या भावाने दुकान पाहिलं, पण आता माझी बायको आली आहे तर तिला दुकान दाखवायचं होतं. तर रितेशचं बोलणं मध्येच तोडत तो दुकान चालवणारा म्हणाला, अहो सर, यात विचारायचं काय आहे? तुमचंच दुकान आहे, तुम्ही कधीही दुकान पाहू शकतात. रितेश, थँक्यू दादा. दुकान चालवणाऱ्याचं बोलणं ऐकून प्रिया तर शॉकच होते. ती विचार करू लागते, हा माणूस असं काय बोलतो आहे? तुमचंच दुकान आहे असं? रितेश लगेच प्रियाला म्हणतो, चल प्रिया. प्रिया लगेच रितेश मागे चालू लागते. ते दोघं पूर्ण दुकान पाहता. डबल ताली दुकान असतं ते. वरच्या मजल्यावर पण जाऊन येतात. प्रिया तर मोठे डोळे करून सर्व पाहत असते. रितेश फक्त तिचा हात धरून चालत असतो. पूर्ण दुकान पाहून झाल्यावर ते दुकान चालवणाऱ्याला निरोप घेतात आणि दुकानाबाहेर येतात. प्रिया, सांगा ना आता, इथे का आलो होतो आपण? रितेश, हे दुकान मी विकत घेतलं आहे. प्रिया शॉक होऊन, काय? किती छान, भारीच ना. रितेश, मुंबईच्याच फ्लॅटचा फंडा इथे पण वापरला मी. दुकान रेंटने चालू आहे आणि ते जे रेंट येतं तेच लोनचा हप्ता भरतं. प्रिया, हे तर खूपच छान झालं. रितेश, आपली पेन्शन योजना आहे ही. प्रिया थोडस हसून, खरंच की. दोघं बोलत बोलत त्यांच्या बाईक जवळ येतात. आता पण रितेशने प्रियाचा हात घट्ट पकडलेला असतो. बाईक जवळ पोहोचताच प्रियाचं लक्ष शेजारील बुक स्टॉलवर जातं आणि ती म्हणते, अहो, मला काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या. रितेश, घे की मग, ह्यात विचारायचं काय? प्रिया लगेच मान हलवून हो म्हणते आणि शेजारील बुक स्टॉलवर जाते आणि लास्ट इयरचे 2 बुक्स आणि 2 मोठे नोटबुक्स घेऊन येते. रितेश, किती झाले? मी पे करतो. प्रिया, अहो मी पे केले, असू द्या, आहेत माझ्याकडे पैसे. रितेश, अगं पण मी दिले असते ना पैसे, तू का दिले पैसे? प्रिया, असू द्या ना. रितेश, ठीक आहे, चल बस बाईकवर, निघूयात आता. प्रिया जरा अडखळत बोलते, अहो, एक ऐका ना. रितेश, हो बोल ना, काय म्हणतेस? प्रिया, मला अजून काही वस्तू घ्यायच्या होत्या. रितेश, घे ना मग, पण आता मी पण येणार हा तुझ्यासोबत. तू मला पैसे पे करू देत नाही कुठेही. प्रिया नाक गोळा करून म्हणते, तुम्ही पण येणार? रितेश, हो, मी पण येणार. प्रिया एका दुकानाकडे बोट करते आणि म्हणते, मला तिथे जायचं होतं. रितेश लगेच तिने दाखवलेल्या दुकानाकडे बघतो. ते दुकान लेडीज इनरवियर कपड्यांचं असतं. त्या दुकानाच्या काचेच्या दरवाज्यांवर लेडीजचे कपडे टांगलेले असतात. ते पाहून रितेश प्रियाकडे बघतो आणि म्हणतो, ठीक आहे, जा तू, मी इथेच थांबतो. प्रियाला रितेशचं उत्तर ऐकून
खूप हसू येतं, पण ती कंट्रोल करते. त्याच्या समोर हसत नाही, फक्त मान हलवून हो म्हणते आणि त्या दुकानात जाते. जवळपास 15 मिनिटांनी ती दुकानातून बाहेर येते आणि रितेशकडे जाते. तिला पाहताच रितेश, निघायचं का मग आता? प्रिया मान हलवून हो म्हणते. प्रिया बाईकवर बसते आणि रितेश त्याची बाईक पळवतो. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तो एका गार्डन जवळ बाईक थांबवतो. ते दोघं त्या गार्डन मध्ये जातात. त्या गार्डन मध्ये सर्व कपल्स आलेले असतात. एका झाडाखाली हवेशीर जागा बघून ते दोघं तिथे बसतात. रितेश, बोला आता, काय विचारायचं होतं तुला? प्रिया प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, काय? रितेश, अगं तूच तर म्हणाली ना काल रात्री थोडं बोलायचं आहे म्हणून. प्रिया, अरे हो, बोलले होते मी. रितेश, माझे आजचे सर्व काम झाले, आता मी फ्री आहे, बोल आता. प्रिया, ते मला ना थोडं बोलायचं होतं, ते माझ्या रितेश, अगं रिलॅक्स, जे बोलायचं ते स्पष्टपणे बोल, बिंदास बोल, ओके? प्रिया मान हलवून हो म्हणते. प्रिया, तुम्हाला माहितीच आहे मला एक मोठी बहीण आहे आणि तिने प्रेमविवाह केला आहे. रितेश, हो, तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं आम्हाला, आमंत्रण द्यायला आले होते तेव्हाच बोलले होते ते. प्रिया, तिने प्रेमविवाह केला म्हणून माझ्या वडिलांनी आणि सर्व नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. रितेश, ओके. प्रिया, आपल्या लग्नाआधी मला पण माझे पप्पा तिच्याशी बोलू देत नव्हते, पण आता मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिच्याशी फोनवर पण बोलले. रितेश, ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही तू तुझ्या बहिणीशी बोलली तरी. मला माहिती आहे दोन बहिणींचं प्रेम किती घट्ट असतं. आम्हा दोघा भावांसारखंच घट्ट असेल त्या बहिणींचं प्रेम पण. प्रिया मान हलून हो म्हणते. तिला रितेशचं बोलणं ऐकून खूप भरून येतं. रितेशने तिला समजून घेतलं, यामुळे ती खूप खुश होते आणि ती रितेशचा एक हात तिच्या दोघं हातांमध्ये घेते आणि म्हणते, थँक्यू सो मच रितेशजी, मला समजून घेतल्याबद्दल. रितेश तिचं वागणं पाहून इमोशनल होतो आणि त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवतो आणि थोपटतो. रितेश, बस इतकंच बोलायचं होतं तुला? प्रिया लगेच रितेशचा हात सोडून देते आणि सरळ बसते आणि म्हणते, नाही नाही, अजून थोडं बोलायचं आहे. रितेश पण तिचा हात सोडून सरळ बसतो आणि म्हणतो, ओके, बोल मग. प्रिया, मला असं वाटतं माझ्या पप्पांनी तिच्या लग्नाला ऍक्सेप्ट करावं. याविषयी तुम्ही माझ्या पप्पांशी बोलणार का? कसं आहे ना, माझे पप्पा तुम्हाला खूप मानतात. तुम्ही जर बोलले तर ते ऐकतील असं मला वाटतं. रितेश प्रियाचं बोलणं ऐकून विचार करू लागतो. थोडा वेळ विचार करून तो म्हणतो, प्रिया, तुला राग नको येऊ देऊ, पण मला असं वाटतं मी असं वागून त्यांचा गैरफायदा घेतो आहे. मला त्यांना फसवायला नाही आवडणार. प्रिया रितेशचं बोलणं ऐकून नाराज होते. रितेश, प्रिया नाराज नको हो, आपण दुसरा मार्ग शोधूया ना. प्रिया तरी नाराजच होती. तिला असं नाराज झालेलं पाहून रितेशला वाईट वाटत असतं, पण त्याला तिच्या वडिलांचा असा गैरफायदा घेणं चुकीचं वाटत असतं. त्याला कळत नसतं काय करावं. त्याला ती नाराज झालेली पण आवडत नाही आणि कोणा भोळ्या बाबड्या माणसाचा गैरफायदा घेणे पण त्याला पटत नाही. प्रिया, ठीक आहे, मला पण तुमचं म्हणणं पटत आहे. माझ्या वडिलांचा असा गैरफायदा नको घ्यायला आपण, आणि माझ्या दिला पण आवडणार नाही असं मी केलेलं, असं मला वाटतं. तिचं बोलणं ऐकून रितेशला जरा हायसं वाटलं. रितेश, हो ना, पटलं ना तुला माझं वागणं? प्रिया थोडी नाराजच असते, पण तरी ती मान हलवून हो म्हणते. रितेश, मला पण असं वाटतं की तुझ्या वडिलांना तुझ्या बहिणीमुळे आलेला राग तुझ्या बहिणीने त्यांच्याशी बोलून घालवावा. दुसऱ्या कोणा व्यक्तीने मध्यस्थी करू नये असं मला वाटतं. प्रिया परत मान हलवून हो म्हणते आणि अजूनही ती नाराजच असते. तिला असं नाराज पाहून रितेश विषय बदलतो. रितेश, कशी आहे मग तुझी बहीण आणि कुठे असते? प्रिया, ती आनंदी आहे तिच्या नवऱ्याबरोबर, सुखात आहे खूप. सुरतला राहतात दोघ जण. रितेश, मुलाकडच्याने स्वीकारलं का त्यांना? प्रिया, हो. रितेश,
ते एक बरं आहे मग. मुलाचे आई वडील तरी सोबत आहेत त्यांच्या. प्रिया. रितेश. चल मग निघायचं का? भूक लागली आहे मला. जेवण करूयात आपण. प्रिया मान हलवून हो म्हणते, कारण तिला पण खूप भूक लागलेली असते. प्रिया तिच्या सर्व शॉपिंग बॅग एका हातात घेते आणि दुसऱ्या हाताने तिची पर्स खांद्याला अडकवते आणि ती उठणार इतक्यात तिच्या पाठीमागून एक मुलगी तिला मिठी मारते आणि त्यामुळे उठणारी प्रिया परत खाली बसली जाते. त्या मुलीच्या एक्झॅक्ट मागे 2 मुलं आणि 1 मुलगी असे 3 जण उभे असतात. ती मुलगी प्रियाला म्हणते, शहाणे, तू फार बदलून गेलीस. आज मी तुला सोडणारच नाही. काय होईल पुढे? कोण असेल ती मुलगी आणि ते उरलेले 3 जण? प्रियाला न मदत करण्याचा रितेशचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित होताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.